वर्मा लॉन्स तुमच्या खास क्षणांसाठी एकमेव परिपूर्ण ठिकाण। लग्न समारंभासह कोणताही खास कार्यक्रम आयुष्यभर लक्षात राहतील अशा सुंदर आठवणींसाठी वर्मा लॉन्सच निवडा। विशाल व सुंदर हिरवळ, आकर्षक व प्रशस्त लॉन, सुरक्षित पार्किंग सुविधा, उत्कृष्ट केटरिंगची सोय, स्टेज, लाईट्स, डेकोरेशन उपलब्ध। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरणगाव, येवला। येवला नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी उद्या 21 डिसेंबर रोजी पार पडणार असून या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी येवला शहर पोलिसांच्या वतीने शहरातून रूट मार्च काढण्यात आला। या रूट मार्चद्वारे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला असून कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे। यावेळी विजयी उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढू नये असे देखील आवाहन पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी केले आहे। मी पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस स्टेशन, आज या मुलाखतीद्वारे संदेश देत आहे की उद्या रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन कडनं एक डीवायएसपी, एक पीआय तसेच 7 अधिकारी आणि 70 कर्मचारी असा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। या ठिकाणी नगरपालिका परिसरात मतमोजणी होणार असून तहसीलदार गेट आणि पोलीस स्टेशनचे गेट हे दोन्ही गेट मतदानात प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी बंद केलेले आहेत। पार्किंगची व्यवस्था ही बाजूच्या लॉन्स मध्ये करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी आपण पार्किंग करायची आहे। वाहनं ही वाहतुकीला अडथळा होतील अशा प्रकारे कोणी पार्क करू नये आणि उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या सर्वांना मी एक प्रकारे विनंती करतो, आपण मतदान मोजणी प्रक्रिया ही सुरळीत पार पडू द्या। तसेच याच्यामध्ये हार जीत होतच असते, आपली जीत झाली की ती सन्मानाने स्वीकारा आणि हार झाली तर ती सुद्धा आपण कुठेतरी कमी पडलो असं मानून पुढच्या तयारीला लागा। परंतु कृपा करून हारल्यानंतर विनाकारण विजयी उमेदवारावरती हल्ला करणे, त्याच्या घरावर हल्ला करणे किंवा विजयी उमेदवाराने विनाकारण हारलेल्या उमेदवाराला डिवचण्यासाठी त्याच्या घरापुढे फटाके फोडणे, गुलाल उधळणे अशा गोष्टी टाळाव्यात। वाद निर्माण झाला आणि त्याच्यातून जर हाणामाऱ्या झाल्या तर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील। याच्यामध्ये कोणाची घाई केली जाणार नाही। मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे, त्या अनुषंगाने आज रूट मार्च काढण्यात आलेला आहे। उद्या मतदानाच्या दिवशी एक डीवायएसपी, एक पीआय तसेच 70 कर्मचारी, 7 अधिकारी असा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। पार्किंगची व्यवस्था ही तहसील कार्यालयाच्या बाजूच्या लॉन्स मध्ये करण्यात आलेली आहे। नागरिकांना तसेच जे उमेदवार आहेत त्यांना एक विनंती आहे, आपण पराभव झाल्यास तो मान्य करावा आणि पुढच्या तयारीला लागावं। विजयी उमेदवाराने सुद्धा पराभूत उमेदवाराला विनाकारण डिवचून काही अप्रिय घटना करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल।